जय भीम. नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. मागील भागात आपण पाहिलं की जीवकाची धम्मदीक्षा. आता पुढील 35वा भाग आपण पाहत आहोत. रठ्ठपालाची धम्मदीक्षा. एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भिक्षा मागत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोट्टीत येथे भगवंत राहिले. कुरुवासियांना हे समजल्यावर भगवंतांचे दर्शन घ्यावयास ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी त्यांना धम्मोपदेश केला. भगवंतांचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोट्टीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंतांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्या ब्राह्मण गृहपतींमध्ये एक श्रेष्ठ कुलोत्पन्न रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीतवस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे. ब्राह्मण गृहपती फारसा दूर गेला नव्हता. अशावेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन संघात आपल्याला प्रवेश देण्याची विनंती केली. भगवंतांनी विचारले, रठ्ठपाल, असे करण्यास तुला तुझ्या आईवडिलांचा होकार आहे काय? नाही भगवंत, रठ्ठपाल म्हणाला. ज्यांना त्यांच्या आईवडिलांचा होकार नाही त्यांना मी प्रवज्जा देत नाही, भगवंतांनी सांगितले. भगवंत, होकार मिळवण्याचा मी प्रयत्न करीन, तो तरुण म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंतांचा निरोप घेऊन आपल्या आईवडिलांकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले. बाळा रठ्ठपाल, तू सुखाने जगत आहेस, एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी, मजा कर आणि सुखाने सत्कार्य करीत राहा. आम्ही तुला परवानगी देत नाही. तू राहिला नाहीस तर आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन जगणे कठीण होईल. आम्हाला जगण्यात काहीच आनंद उरणार नाही. आम्ही तुला या जिवंतपणी तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याकरिता संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. अशा प्रकारे आईवडिलांची परवानगी मिळविण्यास अयशस्वी झाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एक तर मी इथेच पडल्या पडल्याच प्राण देईन, नाही तर भिक्खू तरी होईन, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसायला खूप विनवणी करू लागले, पण तो तरुण एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा 3दा विनवणी केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक सांगण्यास विनंती केली. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन नाहीतर भिक्खू होईन. जर तुम्ही त्याला परवानगी दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही, पण तुम्ही परवानगी दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू जीवनात त्याचे मन रमले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला परवानगी द्या. ठीक आहे, आम्ही परवानगी देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे
असे आईवडिलांनी सांगितले. रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला परवानगी दिल्याचे त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी यावे असेही सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंतांकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंतांच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्ल कोठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून एका पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी विहार केला. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून भिक्खू होतात, तो सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर तो आदर्श त्याला लवकरच मिळाला. नंतर तो भगवंतांकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंतांच्या परवानगीने आईवडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रठ्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि त्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही आईवडिलांकडे जाण्याची परवानगी दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंतांचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षायात्रेसाठी तो थुल्लकोटीत येथे गेला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्यांनी रठ्ठपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या बैराग्याच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकारसुद्धा नाही, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर बाहेर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात टाक. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरं असेल तर तू दास्यतेच्या या बंधनातून या क्षणीच मुक्त झालीस असे समज, असे रठ्ठपालाची आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचे वडील तेथे येऊन म्हणाले, बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तुला आपल्या स्वतःच्या घरी खायला हवे नव्हते काय? यावर रठ्ठपाल म्हणाला, गृहस्था, गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? आम्ही तर घर सोडले आहे. मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरी जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे, रठ्ठपाल म्हणाला. ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन माझ्या इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपला होकार दिला. नंतर त्याचे वडील घरात गेले. त्यांनी तेथे सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना त्यांच्या पतीला आवडत असलेल्या सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर सकाळीच घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा वडिलांनी दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार होण्यापूर्वी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्या रुपयांच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन वडील म्हणाले, हे तुझे मातृधन आहे, हे पितृधन आहे. ती तुझ्या आजोबांची संपत्ती आहे. तुला भोगण्यासाठी आणि पुण्य करण्यासाठी या दोन्हींसाठी तुला भरपूर संपत्ती आहे.
हे बाळ, तू हे श्रमण जीवन सोडून दे. गृहस्थ जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग उपभोग आणि सत्कार्य सुद्धा कर. भिक्खू रठ्ठपाल म्हणाले, गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकट, मानसिक व शारीरिक यातना याचे क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्यांच्यासाठी आपण हे भिक्खूचे जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? भिक्खू रठ्ठपाल म्हणाले, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी ह्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्यांनी भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या वडिलांना म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. वडील म्हणाले, बाळ, भोजन तयार आहे, सुरुवात कर. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले. भोजन झाल्यावर तो कुरुराजाच्या मिगवनात परतला आणि दुपारच्या भर उन्हात तेथे एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात आयुष्यमान रठ्ठपाल बसलेले असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसलेला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालांना भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि भिक्खू रठ्ठपालांकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालांना एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसांच्या 4 हानी असतात की ज्यांच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढमिशांचे केस काढून टाकतो, पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक बनविण्याचे ठरवतो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर तारुण्यात आहेस. तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूप यौवन संपन्न आहेस. वृद्धत्वामुळे होणारा तुझा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्याच्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा रोगाची यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे जो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक बनवण्याचे ठरवतो. यालाच आरोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग स्वीकारलास? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत
आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. यालाच दरिद्रतेमुळे उत्पन्न होणारी हानी म्हणतात. परंतु तू तर दरिद्री नाहीस किंवा संपत्ती शून्य नाहीस. तुला तर दरिद्रीपणाने उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही हानीचा धोका नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा एक असे उदाहरण घेऊ की ज्या माणसाचे सगळे संबंधी मृत्यू पावले, ज्याच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला, त्याला आणखी संपत्ती मिळवण्यात कष्ट होतात किंवा जे काही त्याच्याजवळ आहे त्यामध्ये त्याचे निभत नाही, तेव्हा तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? आयुष्यमान रठ्ठपाल म्हणाले, महाराजा, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेले 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ते 4 तत्व म्हणजे जग अनित्य असून सतत परिवर्तनशील आहे. जगाचा रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला जावे लागते. आणि तृष्णेच्या आहारी गेल्यामुळेच जगात दुःख आहे. उत्तम, अतिशय उत्तम, राजा म्हणाला. भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.